नमस्कार मैत्रिणींनो. आणि आज सगळ्यात म्हणजे ना तुमच्याशी खास मला काहीतरी शेअर करायचं होतं. ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी हे बघा आमच्या घरातलं चित्र हे असं असतं. तर प्रत्येकाला आमच्याकडे आम्ही सवय लावलेली आहे की जेवायला बसण्या अगोदर चटई कोणी घालायची आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित जेवणाची सगळी जी भांडी आहेत ते आणून ठेवायचं काम करणं, ताटं व्यवस्थित लावणं, ही मी माझ्या मुलाला पहिल्यापासूनच सवय लावलेली आहे. पुढे पाहुणे आलेले असोत अगर नसोत. आणि आता त्याला ही इतकी सवय लागलेली आहे की माझी छोटी मुलगी म्हणजे मी त्यावेळी प्रेग्नेंट असतानासुद्धा ही सवय सगळ्या म्हणजे माझ्या मुलाला लागली. आणि हेच बघा, ह्याचं बघून हे बघा, ही माझी छोटी मुलगी यशश्री, जिला आम्ही लाडाने टोपण नावाने बबी असं म्हणतो. कारण काहीतरी नावं ठेवण्यापेक्षा उगाच कुठल्याही नावाने हाक मारण्यापेक्षा बबी आम्ही हे तिचं टोपण नाव ठेवलेलं आहे. पण तीसुद्धा आपल्या दादाला बघून हे बघा, ज्या प्रकारे तिला मला मदत करता येईल अशा प्रकारे ती नेहमी मदत करत असते. मग ती जेवणाची भांडी असो, हे बघा मग तिला ना असं जेवणाची ताट वाढताना जे तिनं मला बघितलेलं होतं त्या प्रकारे ती, पण हे ताट हे तिच्या बाबांसाठी ती वाढत असते बरं का, बाकी कुणासाठी नाही. ताटामध्ये चपाती ठेवणं, अजून तेवढं तिला हे करता येत नाही, पण ती प्रयत्न करते. अशी आता आमची मंडळी सगळी जेवायला बसलेली आहेत. आणि दरवेळी सुट्टी जेव्हा नसते तरीसुद्धा आमची भेट संध्याकाळी होते एकत्र. पण आम्ही कधीही वेगळे वेगळे जेवायला बसत नाहीत, कायमच आम्ही सगळेच एकत्र जेवायला बसतो. सकाळचंसुद्धा कितीही जरी उशीर झाला तरी न्याहारी करताना थोडंसं मागे पुढे होतं, कारण सगळ्यात अगोदर हे बाहेर पडणार असतात आणि नंतर माझा मुलगा बाहेर पडणार असतो. त्याच्यामुळं एकत्र बसताना फार हे होतं. परंतु तरीसुद्धा आम्ही चहा तरी एकत्र घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे करतोच. पण तरी इतर वेळी मात्र जेव्हा सुट्टी असते त्यावेळी हे अशा प्रकारे चित्र माझ्या घरामध्ये नेहमी असतं. दुपारची वेळ होती आणि दुपारचं जेवण केलेलं होतं, पण तरीही हे काम माझ्याकडे तरी एक आहे की ते बाबा जेवाय सगळं आणण्याचं काम हे बाईनंच केलं पाहिजे किंवा आईनंच केलं पाहिजे. ते उचलून न्यायचं काम पण आईनंच केलं पाहिजे, वाढायचं काम आईनंच केलं पाहिजे, हे असं काही नाही आहे. आणि बबीला कायम सवय आपल्या बाबांबरोबर आहे बघा, जेवायला बसायचं आणि ती थोडासा ड्रामा करते नेहमी जेवणाच्या ताटावरती, की जेणेकरून बाबाने पहिला घास भरला पाहिजे, हे तिचं नेहमीचंच आहे. आणि थोडंसं बाबाच्या ताटामध्ये जेवणार आणि थोडंसं दादाच्या ताटामध्ये जेवणार. परंतु मला सांगा मैत्रिणींनो, आपण ज्या क्षणिक सुखाच्या मागे धावतो, कदाचित ते थोड्याशा क्षणापुरतं खरंही असेल, परंतु जेव्हा हे सुख मी अनुभवते तेव्हा हे कितीतरी म्हणजे आपल्याहून जेव्हा आपण वर बघितलं तर जे सुखवंत माणसं आहेत असं वाटतो, तर त्यांच्या वाट्याला हे सुख असेलच असं नाही बरं का. पण आत्ताच्या ह्या क्षणाला मात्र जेव्हा सुख मी अनुभवत असते तेव्हा मात्र मी इतकी सुखावून जाते की हे पैशामध्ये न मोजता येणारं असं सुख आहे की जिथं आपलं कुटुंब हे आपण आपल्या एकत्र ठिकाणी राहत असतो. आणि इथं गंमत काय झाली माहिती आहे का, नेहमी जेवायला बसायच्या अगोदर आम्ही उदरभरण हे म्हणतो आणि ह्या लोकांनी सुरुवात केली होती. त्याच्यानंतर मी पुन्हा परत आठवण करून दिली आणि मग जेवणाचा मंत्र म्हटला. आता हा मंत्राची सवय ना आम्हाला आमच्या मुलामुळे लागली, कारण तो मराठी शाळेमध्ये असल्यामुळे तिथे जेवणा अगोदर मंत्र म्हटला जातो, उदरभरण हे वदनी कवळ घेता हा. आणि तेच मग आम्हाला घरामध्ये पण त्याने 1-2दा बोलून दाखवलं, मग मी तो एक नियम बनवला. आणि ह्या बघा अशा प्रकारे जे काही ताटामध्ये वाढलेलं असेल तर ते अगदी एक मात्र आहे की जे आम्ही तिघांच्या ताटामध्ये म्हणजे माझ्या मुलाच्या, माझ्या मिस्टरांच्या, माझ्या ताटामध्ये असतं तेच थोडं थोडं का होईना अगदी चिमूटभर आम्ही आमच्या बबीच्या ताटामध्ये सुद्धा सगळं वाढत असतो, की जेणेकरून मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, असंच नको तसंच नको, ही त्याला सवय पुढे जाऊन लागता कामा नये. प्रत्येक पदार्थाची चव ही तिच्या तोंडामध्ये गेली पाहिजे, प्रत्येक भाजीची पदार्थाची सवय ही तिला लागली पाहिजे. तर केवळ आवड म्हणून नव्हे तर ते अन्न हे परब्रह्म आहे आणि ताटात हे जेवलंच पाहिजे.